पप्पा, हा बेटा. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करणं योग्य आहे का? कसं आहे बेटा, कोणताही राजा असो त्यांची तुलना दुसऱ्या राजाशी होऊ शकत नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हैसूरचा टिपू सुलतान यांची तुलना कोणत्याही अर्थाने करता येत नाही. परंतु काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत हर्षवर्धन संकपाळ यांनी ही तुलना करण्याचा प्रयत्न केला, तो शौर्य आणि स्वराज्याच्या बाबतीमध्ये. आता या दोन गोष्टी अशा आहेत बेटा की म्हैसूर, तुला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की टिपू सुलतान हा म्हैसूरचा राजा होता, म्हणून त्याने म्हैसूरला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याने लढाई केली आपल्या राज्याचं संरक्षण करण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये बेटा वेगळी गोष्ट आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य, रयतेचं राज्य, ज्याला हिंदुत्ववादी हिंदवी स्वराज्य असं म्हणतात, परंतु मराठी माणसाचं राज्य, रयतेचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट ही आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे लोक होते, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेमध्ये कुठलाही भेद केला नाही किंवा तशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावर नाही. याउलट टिपू सुलतानच्या बाबतीत मात्र अनेकदा म्हणजे असा आरोप केला जातो की ते हिंदू द्वेषी होते, परंतु ही गोष्ट सुद्धा पूर्णतः सत्य असू शकत नाही. उपलब्ध पुराव्यावरून एक गोष्ट आहे की टिपू सुलतानने सुद्धा मंदिरांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली. इतकंच नाही तर शृंगेरी पीठाचे जे शंकराचार्य आहेत त्यांना सुद्धा त्यांनी मदत केली. परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची कुठेही तुलना करणं योग्य नाही. त्याचं कारण असं आहे की एक तर प्रत्येक राजाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तुला एक गोष्ट सांगतो बेटा की भारतातले त्या काळातले जे राजे झाले, छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव अपवाद होते की ज्यांनी स्वतःच्या मनगटाच्या जोरावर, स्वतःच्या तलवारीच्या जोरावर स्वतःच्या जनतेचं राज्य निर्माण केलं. ते छत्रपती शिवाजी महाराज होते, म्हणून त्यांचा आपण आदर आणि सत्कार करतो. त्यांचे आजही आपण ऋण व्यक्त करतो. टिपू सुलतान हा म्हैसूर राज्याच्या म्हणजे त्याच्या राज्याच्या कल्याणासाठी म्हणा किंवा स्वतःच्या राज्याचं संरक्षण करण्यासाठी टिपू सुलतानची लढाई होती, टिपू सुलतानचा संघर्ष होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची कुठेही तुलना होऊ शकत नाही आणि ती करण्याचा प्रयत्नही करता कामा नये. लक्षात आलं बेटा तुझ्या?